आरोप कोण करते? तुम्ही बघा, एक लोकप्रतिनिधी सुद्धा नाही, सरपंच सुद्धा नाही, त्यांची आई सरपंच, आणि त्यांना कुणा अधिकार दिले का अशा उठलं की लोकशाहीत आता तुम्हाला काही बोलून काही बोलायचा अधिकार आहे, म्हणून त्या लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलाय म्हणून उठायचं, उचलली जितकी लावली टाळूला आणि साहेबांची विनाकारण बदनामी करायची, हे कदापि आम्ही कार्यकर्ते सहन करणार नाही. तुम्ही किती चांगल्या धुतलेल्या तांदळाचे सगळ्या परळी मतदारसंघाला माहिती आहे ना, असं कुणी आवापाव आणून मिले मोठा पैलवान अगर मिले लोकप्रतिनिधी चांगला आहे मी असं करेन, हे असे स्वप्न बघितल्यानं साकार होत नसते. त्याच्यासाठी जनसेवेत येऊन काम करावं लागते, विकासाचे मुद्दे मांडावे लागते. तुम्ही त्याच्यात रस्ता रोको करा, त्याच्यात आंदोलन करा. आता सर म्हणजे तसं आम्ही स्वतः पुढे येऊ, आंदोलन करा, रस्ता रोको, आमचा पाठिंबा आहे. जे कोणी त्याच्यात महादेव मुंडेच्या आरोपी असतील त्यांना जरूर सजा झाली पाहिजे, त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आणि जर कुठलं आंदोलन असेल तर पहिलं आमचे सगळ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळे कार्यकर्ते सर्वप्रथम पहिल्या तोंडाला पुढे राहतील. महादेव मुंडे आपलाच महादेव मुंडे सुद्धा आमचे, त्यांचे वडील, त्यांचे सासरे आमचे मार्केट कमिटी संचालक आहे. आमचा सगळ्यांचा पाठिंबा त्या प्रकरणाला, की जे कोणी आरोपी असतील त्यांना कडकात कडक शासन झालं पाहिजे, ते आरोपी शोधून काढले पाहिजे. आणि हे काम SIT-नं त्यांच्या पद्धतीने चालू केलं. त्यांनाच कसा कुठून लिकेज झाला, रिपोर्ट कसा आला त्यांना माहिती. आता त्याच्यावर आम्ही काय देतात सल्ला घेऊन बघू, आपण दावा देता येतो का, काय करता येते एवढं आम्ही पुढचा काय ते दिशा ठरवू. पण उठलं की विनाकारण स्वतःच्या आवासापोटी आपल्या परिस्थितीसाठी असं उठलं की बोलू नये, अशी आमची त्यांना, आमचे एक मित्र म्हणून त्यांना विनंती. चांगल्या माणसाला हे एवढं मोठं नेतृत्व उभा करायला 30-40 वर्षे गेली आज वयाची, आणि उठली जीभ लावली टाळू आणि एखाद्याला जर आयुष्यातून उठवायचं तर सांगा, एखाद्यावर जर बिनबुडीचे आरोप केले तर ते माणूस अक्षरशः समाजसेवेतून राजकारणातून संपून चाललाय. तर हे कितपत योग्य आहे? त्यांनी स्वतःला झोपल्याच्या नंतर स्वतःच्या छाती वाटून स्वतः विचार करावा आणि खरी सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, एवढीच विनंती आमची.